माझ्या भुकेचं काय? म्हणजे भूक लागल्या वे तुला? उपाशी राहतोय वाटतं आज. नंदिता, हाच चान्स आहे, सोडू नगस. अरे मग तसं सांग तू वरडून, त्याशिवाय वहिनीसनी बी कोण सोडणार पण नाहीत. वयस काय? जर गप्प बसा. घ्या सासूबाई, गिळा. राणा भाऊजी, हा? भूक लागल्या काय तुमसनी? नाही, जाऊबाईंचं एवढं कौतिक व्हायला लागलंय, त्यांना तुमच्यासाठी द्यायला टाइम कुठे? बघा की, लक्षच नाही त्यांचं तुमच्याकडं. पण आम्ही हाय ना व, चला आम्ही तुमसनी जेवाय वाटतो. चला बरं. हो पण कसं आहे, गडी माणसानं असं उपाशी राहू नये. चला आम्ही वाटतो तुमसनी जेवाय. चला बरं. काय रे पोरांनो, तुम्हाला बी जेवायचंय काय? नाही नको नको नाही नको नाही नको नको. मग घरी जायचं नाही? परीक्षा आहेत ना व तुमच्या? अभ्यास बिभ्यास नाही काय? आणि पूजा बी झाली आता. निघा. चल. मग पुढे आला. निघा. राणा भाऊजी, तिकडं शेतात बी असंच हाल होत असतील तुमचं जेवणाचं? नाही हो. म्हणजे शेतातच चांगलं होतं असं म्हणायचं काय? नाही, अहो बरोबरच आहे. तिकडं जाऊबाई तुमची आणि तुम्ही जाऊबाईंची काळजी घेत असशीला. जाऊबाई तुमच्या जेवणाकडं बी लक्ष देत असत्यात. आता आता कसं झालंय, जाऊबाई हिता आल्या आणि त्या समद्यांच्या झाल्या, तवा तुमच्यासाठी येळच नाही बघा त्यांच्याकडं. तसं काय नाही. अहो नाही कसं, घरातली माणसं, बाहेरची माणसं, शाळा, शाळेतली पोरं, समद्यासनी टाइम देता देता तुमच्यासाठी काही त्यांच्याकडे टाइमच उरत नाही बघा. आणि मग तुम्ही हे असं उपाशी राहता सा. त्यात काय झालं? त्यांचं ते काम करतायत, चांगलंच आहे की. आणि कसं आहे, घरच्यांबरोबर बाहेरच्यांना बी टाइम द्यायला. ते जायला लागतंय काय? नाही, असं काही नाही. म्हणजे गेलं तरी चालतं आणि नाही गेलं तरी चालतं, तुम्ही म्हणाल तसं. मग आपण नको जायला. तुम्ही ठरवा. ते उन्हाळ्यात ऊन लई तापते व, आपण फिरणार कसं? हो, थंड हवेचं ठिकाण असेल तर गोष्ट वेगळी आहे ना. म्हणजे थंड हवेच्या ठिकाणी जाऊ शकतो म्हणा. ते काय आहे, ते गावच्या बाहेर जायला मला लई भ्या वाटतो. नाही, तसं भीती वाटायचं काही कारण नाही आहे. म्हणजे वेगवेगळी गावं, माणसं बघावीत माणसानं. ते तुमची शाळा उगाच बुडायला नको. उद्यापासून उन्हाळ्याची सुट्टी लागते शाळेला. वय काय? हो, पण गेलंच पाहिजे असं काही नाही. तुम्ही ठरवा. पण ते घरच्यांना सोडून कसं जाणार? हो, घरातल्यांना समजवायला हवं की त्यांना सोडून आपण असं नाही जाऊ शकत. हे बी खरंय म्हणा. अहो, पण त्यांनी तर सांगितलंय की जावा म्हणून. आपण एक काम करूया, आपण माझी शाळा संपल्यानंतर बोलूया. काहीतरी ठरवायला लागेलच. आबांना निर्णय द्यायचा आहे.
निघू? चालते हो, पण ते संध्याकाळी ठरवू आपण. लई मोठ्या कोड्यात पडलोय बघ. आता काय करायचं? जाऊ दे पैलवान, आधी तालमीत चला. चहा आणू काय तुम्हाला? उन्हाचा तडाखा किती आहे न चानक. मग सरबत मस्तपैकी कोकम सरबत करून आणतो तुम्हाला. अहो सुनबाई, आता तर जेवण झालंय. हा, लागलं तर सांगतो आम्ही. काय बोलायचंय? हा म्हणजे ते आमचं हे म्हणत होतं कुठंतरी बाहेर बाहेर फिरायला जाऊन येऊ म्हणून. पण आम्हीच म्हणत होतो न ग, राणा भाऊजींचं लगीन होतं. पण आता राणा भाऊजींचं लगीन झालंय, समधी कामं बी झाली आहेत, तेव्हा कुठंतरी बाहेर जाऊन येऊ असं ह्यांचं म्हणणं आहे. काय रे सुरेश, हा कुठं फिरायला जायचंय वय? नाही तसं काय नाही म्हणा, हिच्याच डोक्यात होतं हवा पालट व्हावं म्हणून. मग म्हटलं विचारा बसनी, त्याच्यात काय एवढं. मग 4-8 दिवस माहेरी जाऊन ये की. अहो तसं नव्ह, हा, ते खर तर हनीमूनला जाऊन यावं असं म्हणत होतो आम्ही. बर. लग्नानंतर कुठंच जाया जमलं नाही नव. कुठं जायचं विचार आहे? सिंगापूर. सिंगापूर? हा, तिकडं काय काढलं? ते आमचा हनीमून राहिला होता नव, म्हणून. वर्ष झालं की लग्नाला, आता कसला हनीमून? नाही तसं नव, कामाच्या रगड्यात राहूनच गेलं म्हणून. मग आता अहो हे बघा, आता रान थोरल्या सुनबाईंचा टाइम आहे. काय एकदा पावसाळा सुरू झाली की रानाला टाइम नाही भेटणार शेताच्या कामामुळे. तुम्ही घरात लक्ष ठेवा आणि पावसाळा संपल्यावर मग जाव. काय नाही, पण लई दिवस झालं आम्ही कुठं बाहेर जाऊन आलो नाही. म्हणलं 4 दिवस का होईना जरा बाहेर फिरून यावं. 4 दिवस माहेरी जाऊन या की. आबांनी लई कोड्यात टाकलंय मला. सांग आता. मला नाही म्हणजे आम्हाला हनीमूनला जा म्हणलेत आबा. अरे मला जायचं होतं हनीमूनला, पण 8 दिवस नुसतं देवदेव करण्यात गेलं. अरे तुला चान्स आलाय, जा की मग. नाही नको. अरे तुझं सोड, पण वहिनी जायचं म्हटल्यावर जाणार नाहीस का तू?